तर ही दुर्घटना घडल्यानंतर महापौर या माध्यमांसमोर आल्या आणि यावेळेस महापौरांनी या दुर्घटनेची जबाबदारी ढकललेली आहे। ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी आयुक्तांकडे ढकललेली आहे। त्यानंतर कारवाई झालेली आहे। 4 अभियंते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र मुंबई पालिकेचा बेजबाबदारपणा हा चव्हाट्यावर आलाय। प्रत्येक मॅनहोल आहे त्याच्यावरती आम्ही ह्याच्यापूर्वीच सांगितलं की झाकणं तुटली असतील, निघाली असतील ती झाकणं लावा। ज्या ठिकाणी जाळ्या निघाल्या असतील त्या जाळ्या पण तुम्ही लावा। या सगळ्या गोष्टीचे निर्देश दिले होते। पुन्हा एकदा सांगते, हे जे काम आहे हे काम करत असताना ह्याच्यावरती झाकण होतं, ओपन नव्हता मॅन्युअल। ह्या झाकण लावलेला मॅन्युअल होता। ते त्यांची चुकी ही झाली की भर पावसामध्ये त्याच्यात जाळी टाकण्याचं काम करायला लागले। हलगर्जी पण आहे। जर या ठिकाणी 2 वर्षापूर्वीचं जर तुमचं जाळी टाकण्याचं टेंडर होतं तर तुम्ही का थांबलात? का पावसाळ्याच्या पूर्वी 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी ही जाळी टाकण्याची कामं केली नाहीत कंप्लीट? हाही एक मोठा प्रश्न हा मी विचारणार। मी हा प्रशासनाला विचारणार की ही जर टेंडर होतं तुमचं 2 ह्याच्यापूर्वी तर हे तुम्ही जाळी घालण्याचं काम तुम्ही का नाही केलं? हा प्रश्न मी नक्कीच प्रशासनाला